श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। प्रभु श्री रामचंद्राय नमः। ओम नमो अनादि आद्या वेद वेदांत वेद्या वंद्या हि परम वंद्या स्वसंवेद्या श्री गणेश। तुझे निर्धारिता रूप केवळ अरूपांचे स्वरूप, तेथे अवयव कल्पित अमुप, तव कल्पनेचा लोप स्वरूपी तुझ्या। या लागी जैसा अससी तैसी आसी, नमन साकार निराकारासी, तव अंगत्व मुकले अंगासी, भज्य भजकासी अद्वैत। ज्ञान तेजे सतेज फरश, नित्य स्मरणाचा अंकुश, आनंद मोदकाचा सुरस, मुकी देसी घास निज भक्त। ऐसे ऐकोनी स्तवन, संतोषला गजानन, माझे वसोनिया वदन, वक्ता वचन स्वय झाला। ऐसा झाला सुप्रसन्न, तेने विघ्नची केले निर्विघ्न, उन्मेखेसी बोलिला आपण, भावार्थ रामायण चालवी वेगी। आता वंदू सरस्वती, जे चित्त चेतना चैतन्य शक्ती, जे सकळ स्फूर्तीची स्फूर्ती, अमृताची मूर्ती स्वरूप जिचे। हंस वाहिनी हा शब्द रूढ, परिते परमहंसी आरूढ, गुह्यार्थ जे अति गुढ, ते दावी उघड ग्रंथार्थे। परमहंस अंशा अंशी, शोभा शोभे अहर्निशी, सत्वातीत शुद्धतेसी, तोची निजांगासी शुभ्रवर्ण। ओंकार तो तिचा विना, त्रिमात्रा तिन्ही तंती गहना, वेद उपनिषद पुस्तक जाना, अर्थवी अर्थना परमार्थता। ऐसी आघातत्वे अति सुंदर, प्रभा परमार्थे मनोहर, जेने प्रकाशे चराचर, तो मिथ्या जगदंबर स्वप्रभा करी। ऐसी ऐकोनी स्तुती, सो प्रसन्न सरस्वती, शोभावे तिची वदनी वसती, या वचनोक्ती ते वदवी। ते मनेगा राम कथे ते, वेगी चालवी भावार्थे, सद्भावे होईल सरते, प्रिय संता ते मी करीन। आता वंदू संत सज्जन, जे आर्त चातका चिद्गण, त्रिविध तापा उपशमन, जे निज जीवन साधका। ज्यांची सहज झाल्या संगती, सकळ कर्म होय निवृत्ती, स्वधर्मेच शांती येती, भावार्थे प्राप्ती परमार्था। सतसंगाचे निज मेळे, परमार्थ जाय पल्लाळे, लगडून ये स्वानंद फळी, सर्व काळी सफळित। दिजत्वाचा न फेडी जे देठ, आदी मध्य नाकळे शेवट, स्वानंद रसाळ फळ घोट, अनुभव स्पष्ट सतसंगे। ऐसिया संताचे महिमान, आकळे ऐसे कैसे ज्ञान, बालत्वे बोलिल्यो न्यून, द्यावे अवधान कथेसी।
ऐसी ऐकोनी स्तवन वचन सुखावले संत सज्जना तुझे मनोगती आमुचे मन सदा सावधान ग्रंथार्थे आम्हासी आवडे रामकथा तेथेही तू रसाळ वक्ता तरी स्तुती सांडोणी आता वदे ग्रंथार्थार्थान्वये आता वंदू कुळ देवता जे नाम रूपे एकनाथा एकपणाचेही माथा नांदई निज भक्ता निजान्वये ऐकोनी सद्गुरूची बोली बोध परशुरामी निवटिली अनेकत्व सांडोनी वहिली सोय उठली एकत्वे ते एक रूपे एकनाथा मुळा अन्वये कुळ देवता एकाकार वाचोनी सर्वथा द्वैताची कथा करुणे दी एकपण जनिवनी एकपण मनी नयनी एकपण त्रिभुवनी नांदवी मनोनी कुळ देवता ब्रह्मा आणि हरिहर त्रिगुणी तिन्ही अवतार मी त्रिगुणांचा परिप्रिय कर केलो साचार एकात्मता ब्रह्मा आणि हरिहर तयेचे खेळणे जगडंबर मज खेळावया चिदंबर देवनी प्रिय कर कुळदेव्या केलो ते जय जय जगदंबा उदो मने ग्रंथारंभा श्रीराम कथेची शोभा अतिवल्लभा मज लागी तेची भावार्थ रामायण तुझ करिता निरूपण न्यूनते ते करीन पूर्ण कथा संपूर्ण संपादी आता वंदू सद्गुरु जो स्वानंद बोध वज्र पंजरो ज्याचे हा संसारू होय सुखकारू तरुणोपाया जेने मस्तकी ठेविता हात अहम भाव होय घात सोहम भाव होय प्राप्त दावी अप्राप्त अद्वय आनंद जन तोची जनार्दन जनार्दन सकळ जन एका जनार्दन शरण मी तू पण विराले चिदन्वये जनार्दन पडिये एकपण एका पडिये जनार्दन स्वरूप एक नामे भिन्न अनन्य शरण या नाव जनार्दन माझे मना जनार्दन माझे नयना जनार्दन वदते वच वदन वक्ता वचन श्री जनार्दन जनार्दन गतीची गती जनार्दन मतीची मती जनार्दन स्फुरे स्फुरती सकळ व्युत्पत्ती जनार्दन निजांगे जो सकळ जन या लागी नावे जनार्दन लिंग देहा करी मर्दन या लागी जनार्दन व्युत्पत्ती व्याख्या तेथे तो करता मी अकर्ता हेही बोलणे अति मूर्खता मी करता तो अकर्ता हे परम मूर्खता सोलिव या परी मी तूपना दुरी दवडी जनार्दन बोलवी भावार्थ रामायण कथा निरूपण चालवी अजापासोनी उत्पत्ती हेत दश इंद्रिय अति समर्थ जन्मला राजा दशरथ अति विख्यात ती लोकी मूळचे अजत्व लक्षोनी दृष्टी अजन्म राम जन्मेल पोटी हे रामायणाची मूळ गोष्टी शास्त्र परिपाटी परमार्थ
रावणाचे नित्यांकित सुरवर झाले जी समर्थ ब्रह्मादिका चिंता अद्भुत तीही रमानाथ प्रार्थिला करावया राक्षसांचा आघात मी अवतरेन रघुनाथ रमा मुख्य कलह हेत हिचे निअंत निशाचरा तुम्ही सकळही सुरवर वेगी व्हावे वानर आम्ही दोघे धरोनी अवतार सत्य करू वचनार्थ फेडावया देवांची साकडी स्वधर्म वाढवावया वाढी नामे मोक्षाची उभवावया गुढी सूर्यवंशा गाडी दशा आली ते सूर्यवंशी आजाचा सुत अहम आत्मा जन्मला दशरथ ऐका त्याचा वृत्तांत धर्मयुक्त स्वधर्मी त्यासी तिघी राणिया प्रबद्धा लोकोत्तर अतिप्रसिद्धा धर्मपत्न्या विशुद्धा नामानुवाद अवधारा ज्येष्ठ कौशल्या ते सद्विद्या सुमित्रा ते शुद्ध मेधा कैकई ते अविद्या मंथरा कुविद्या तिपासी उदरा येईल आदिमूर्ती त्या आदि नवती संतती अपुत्रपणे नृपती पुत्रार्थी उद्यत सुख नेदी राजभवना सुख नेदी सिंहासना सुख नेदी भोगस्थान मान सन्मान सुख नेदी सुख नेदी अलंकार वस्त्र सुख नेदी भोग कलत्र सुख नेदी छत्र चामर स्तुती स्तोत्र सुख नेदी राजा पोटातून भोगी विरक्त या लागी पोटा येईल रघुनाथ जो अत्यंत विषयसक्त त्यासी भगवंत स्पर्शेना जेवी आंधळे न देखे पिता तेवी विषयी नेनती भगवंता तोच त्यांचा प्रतिपाळिता देखणी अवस्था त्या नाही दशरथा नगमे जनस्थानी निघाला पारधी लागी वनी वितरे एकाएकी होनी आवडी विजनी रहिवास दुसरियाचा सहसा घात सर्वथा न मानी दशरथ हृदयी कळवळला रघुनाथ झाला विरक्त सर्वार्थी वनी एकाएकी विहार करी वन फळांचा आहार नावडे राजभोग उपचार पुत्रार्थी थोर साक्षेपी होणारा सारिखी बुद्धी मांडिली निशी अवस्था पारधी अंधारी श्रावणाते वधी माता पिता खांदी कावडीसी लौकिकाची लोकवार्ता श्रावणे पितरे कावडी ठेविता ते तव समूळ अबद्ध कथा तो माता पिता न विसंबे अंधारी अंध माता पिता झाडी ठेवी हे मिथ्या वार्ता खांदी घेऊन आता जीवनार्थ तो आला बुडबुड कमंडलूच्या शब्दी ध्वनी उठली जळ सनिधी दशरथ केवळ शब्दवेधी बाणवेधी विंदिला घाव लागता संपूर्ण काय बोलिला श्रावण कोण्यास भाग्याचा बाण राम स्मरणेसी आला श्रावणासी बाण लागता नाठवेची माता पिता नाठवेची देह ममता राम स्मरता देह त्यागी अंतरी श्रीराम स्मरण परम भाग्य हे कल्याण बाण नव्हे तो ब्रह्मपूर्ण स्मरणेसी प्राण त्यागिला
दशरथ बोलिला आपण, कोण्या साधूचे हे वचन, माझ्या पापाचे निर्दळन, केले संपूर्ण राम नामे. राम नाम स्वय ऐकता, रायासी न बाधे ब्रह्म हत्या. राम स्मरणे देह त्यागिता, नित्य मुक्तता श्रावणासी. राम नामे नित्य निर्धुत, एक मुक्त एक पापातीत. ब्रह्म हत्येसी दशरथ, अति अलिप्त राम नामे. दशरथ जव येवनी पाहे, तव श्रावण बाणे विंदिला आहे. त्याचे मात पितरे पुत्र मोहे, राजा लवला हे शापिला. आम्हासी दिदले पुत्र दुःख, तुही पावसी पुत्र शोक. शापे रायासी परम हरिक, मी पुत्र मुख देखेन. ब्राह्मण शाप नवे व्रथा, मी पुत्र पावेन सर्वथा. परम आल्हाद दशरथा, आनंद चित्ता वसंदे. शाप नवे परम अमृत, उल्हासे रायाचे चित्त. पोटी प्रगटेल रघुनाथ, शाप दशरथा सुखरूप. पुत्र झाले इत्यंभूत, ऐसा मानिला निश्चितार्थ. हृदयी संचरला रघुनाथ, उद्वेग रहित या लागी. शाप देवोनी दारुणा, तिही दोघी सांडिला प्राण. तिघांसी देऊनी दहन, उत्तर विधान करविले राये. जळचर पक्षियांचे युग्म, त्यासी एका मिनासी मित्रत्व परम. तया समकाळे मरण धर्म, झाला तो जन्म मागील. आतता देखोनी सरोवरा, शीतळ निशिये चंचुभारा. धरोनिया तया मकरा, अगाध निरा स्नेहनेत. तव मार्गी वनते नवखंड, तेथोनी उसळले बेलुकांड. ते मत्स्याते लागता चंड, पाडीला दुखंड धरणीये. ते दुखे हृदय दोघी, देही ओपिले तया लागी. तेची ऋणानुबंध योगी, धरिले तिघी नरदेह. मत्स्य तोची श्रावण जनी, पक्षी येते जनक जननी. एके अवसरे निमाले तिनी, ऐसी पुराणी मूळ कथा. राजा राम नामे दोषातीत, तरी लोक प्रवृत्ती शास्त्रार्थ. अश्वमेध करी दशरथ, वसिष्ठ युक्त विधाने. फेडावया ब्रह्महत्या डाग, केला अश्वमेध याग. राजा शुद्ध झाला सांग, परी राष्ट्री भंग मांडिला. ते जे राज्य ब्रह्महत्या घडे, तय पर्जन्य राज्य पर्जन्य न पडे. शुक्रे धरिले पाणी आडे, आवर्षण पडे बहुकाळ. तृणाची काडी न मिळे, उष्णे झांडोरे करपले. वृक्ष शेंडियास वाळले, सरितांचे शोषिले जळस्रोत. प्रजा घरोघरी आक्रंदते, गाई हंबरडा फोडिती. द्विजांची नित्य कर्मे राहती, हा भूत क्षिती प्राणी मात्र. देखोनी भूतांची दशाईसी, राजा कळवळला मानसी. शुक्रे धरिले पाणी आडासी, त्यासी युद्धासीचा निघाला. दशरथाची शक्ती कैसी, रथ चालविला स्वर्गासी. कै चालली राया सरसी, राहाविता तिसी न राहे. तुम्ही जाल स्वर्गाप्रती, मी पाहिन स्वर्ग संपत्ती.
वशिष्ठ मने न्यावे निश्चिती भविष्य स्थिती जाणून रायासी तिची अति प्रीती प्रीतीने बैसविली रथी क्षणार्धे शक्र लोकाप्रती आला भूपती संग्रामा परम योद्धा श्रीराम जनक देखोनी शुक्रे घेतला धाक साह्य दैत्य सेना अनेक दशरथे एक एक खिळले बाणी वृष पर्वा तेजोरासी राये विरत केले त्यासी मुकुट पाडवणी भूमीसी मोकळे केसी पळविला वृष पर्वा जो दैत्यनाथ युद्धी झाला हाता हात देखोनी दैत्य सेना समस्त पळे कुंठत रणघाई शुक्रे युद्ध केले अनेक दशरथ योद्धाती अचूक सिंहनाद करोनी देख शुक्रा सन्मुख लोटला शुक्रे केले अलौलिक अचूक छेदिला रथांचा आख कैकईने भाऊ घातला देख तेने पराडमुख नव्हेती राजा राम प्रताप दशरथ पोटी तेने झाकली शुक्राची दृष्टी धाके पळे उठा उठी दिदली पाठी संग्रामी ब्राह्मण मनोनी राखीला हात एरवी तात्काळ करिता घात विजयी झाला जी दशरथ हर्षाद्भुत सुरनरा मोकळे झाले पाणी याडे तात्काळ तेथे पर्जन्य पडे फिटले गायींचे साकडे ब्राह्मणी रोकडे मांडिले याग चालले स्वहा स्वधाकार हरिखले देव पितर दशरथावरी अपार सुमन संभार वर्षले अवघे करीती जय जयकार इंद्रासी आल्हाद अपार दैत्य पराभविले थोर थोर तेने अमरेंद्र संतोषला दिव्यांबरे अलंकार रायासी दिदले अपार इंद्रे सन्मान केला थोर अवघे सुरवर संतुष्ट पराभविले दैत्य गुरुसी अति आनंद बृहस्पतीसी तेने सन्मानिले दशरथासी धरिला पोटासी स्वानंदे देव गुरु वरद वदत जे जे तुझे मनोरथ सिद्धी पावतीला समस्त जान निश्चित नृपनाथा तुझ होईल पुत्र संतती ते मी सांगेन श्रेष्ठ युक्ती याग करावा अयोध्ये प्रती विभांडक हाती पुत्रेष्टी विभांडक नित्य वनवासी तो भेटीन देईल तुम्हासी मृगी सुत पुत्र तयासी ऋष्यशृंग तया नाम तो प्रमदामध्ये वेधवून नगर अनावा छळून येताची त्याचे आपण करावे लग्न निज कन्येसी तुझ नाही गा संतान या लागी तुझा निज मित्र शांतन तेने तुझ दिदले कन्या रत्न ते शांतेसी लग्न करावे इंद्र मने दशरथासी अनावया ऋष्य शृंगासी अप्सरा धाडीन तुझ पासी ते तात्काळ त्यासी आणतील युद्धारंभ रथी सुदले बाहुसी राजा तुष्टला कैकईसी मन देईन जे जे मागसी ऐसी ती भाकतीसी दिदली तव ते बोलली आपण तुझे निमज काय अपूर्ण स्वर्गादी दिव्य भूषण मी भोगी आपण तुझेनी कल्पतरू पारिजात माळा तुझेनी शोभती माझी ए गळा स्वर्ग सुखाचा सोहळा भोगी जे सोलिला तुझेनी येण्याची शरीरे आपण
तुझेनी भोगी स्वर्ग भुवन, तुझेनी आम्हा काय न्यून, मी सुख संपन्न तुझेनी, हासोनी बोलली रायासी, तुम्ही मज दिदले भाकेसी, ते मी मागेन काळ विशेषी, यथा काळेसी अनुकूळ, राजा म्हणे सत्य वचन, हे माझे भाष्य वरदान, जेव्हा तू मागशील आपण, तात्काळ जाण मी देईन, ऐसी दशरथाची ख्याती, स्वर्गी देव वानिताती, दिग्गज वर्णिती दिगंती, कीर्ती त्रिजगती विस्तारिली, यश कीर्ती औदार्य, गुण गांभीर्य अति धैर्य, दशरथाचे वीर्य शौर्य, स्वर्गी सुरवर वानिती, देवा दैत्य गुरु वादट, त्याचा हरितला प्रताप श्रेष्ठ, वीर दशरथ सुबट, प्रवाद पाठ तिही लोकी, उदरा येईल रघुनाथ, सकळ संपदा आलिया तेथ, स्त्रिया विराजमान होत, श्रीमंत दशरथ या लागी, स्वर्गी दशरथ भूपाळ, इंद्रे राहाविला बहुकाळ, आती प्रीतीचा कल्लोळ, दिव्य भोग सकळ भोगविले, एवढेनी बहुमानेश्वर्यसी, राजा आला अयोध्येसी, मखरे तोरणे चौपासी, नर नारीसी आल्हाद, घरोघरी गुडिया उभारीती, पदोपदी आरत्या करीती, बंदी जना कीर्ती गाती, ओवाळीती धनधान्य, ब्राह्मण जपती शांती पाठ, भाट गर्जती उद्भट, नर नारी पाहती घनदाट, पाय वाटे नेती घडिया, दशरथाचा प्रताप घन, मी बोलिलो अल्प जान, सकळ करिता निरूपण, कथा असाधारण वाढेल, अफाट न करावा ग्रंथ, ग्रंथी बोलावा मुख्यार्थ, पदी दावावा परमार्थ, हा निज स्वार्थ कवित्वाचा, एका जनार्दना शरण, दशरथ प्रताप लक्षण, कथा झाली हे संपूर्ण, श्रीराम आगमन अवधारा, स्वस्ती श्री भावार्थ रामायणे, बालकांडे एका काळटिकाया, दशरथ विजयाभिगमन, नाम प्रथम अध्याय गोडा, श्रीकृष्णार्पणमस्तु, पुंडलीकवरधारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय।